राज्य सरकारची त्याच्यामधली भूमिका अशी आहे की त्यांना किमान 50,000 पुस्तकं छापली हां. तर तो व्यवहार त्यांना परवडतो. ओके. मी 1000 पुस्तकं छापतो तर मला साधारण 1.5-2 लाखाचा प्रत्येक पुस्तकामागे 1.5 लाखाचा तोटा होतो. पण या तोट्यासाठी हा छोट्या प्रयोग आहे, माझ्या पातळीवर मी करतोय. माझे काही हितचिंतक आहेत, पुण्यामधले काही बांधकाम व्यावसायिक मराठी आणि काय एकांचं मी नावही सांगेन, म्हणजे संजय काकडे जे खासदार होते यांनी माझ्या काही पुस्तकांना हे अनुदान दिलं दिलेलं होतं. त्यांनी म्हणजे रक्कम म्हणजे प्रत्यक्ष मला रक्कमच दिली की तुमचं तोट्यात गेलं तरी चालेल, पुस्तक छापायला माझ्याकडून ही मदत घ्या. दिवाकर रावते परिवहन मंत्री होते, त्यांनी काही मला मदत केलेली आहे. आणि पुण्यामधले 4-5 बिल्डर आहेत, मित्र आहेत माझे. त्यानंतर आणखी अनेक लोक अशी की आमच्यातर्फे 1000 रुपये, आम्ही 500 रुपये देतो, आम्ही कुणी ना कुणी असं देऊन. तर ह्याच्यामध्ये तोटा होतोय, पण तोटा जरी झाला तरी पुस्तक निघालं पाहिजे ही भावना माझी आहे. तर मला एक पाठिंबा, माझ्या या भूमिकेला पाठिंबा म्हणून काही असे लोक, आता साई मोटर ट्रेनिंग स्कूल कोथरूडला आहे, आणि काही काही व्यावसायिक आहेत, आपले कैलास जीवनवाले आहेत. तर अशा अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. हे तुमचे आत्ता इथले कोण एक बिल्डर पण आहेत, दरोडे जोग, त्यांनी ह्याला मदत केलेली आहे मला. नितीन देशपांडे म्हणून आमचे बिल्डर मदतीचे आहेत. तर मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना आहे, त्यांनी काही मदत केलेली आहे. म्हणजे असं अनेक लोक माझ्या एकूण ह्याच्यात लक्षात असं आलेलं आहे की मराठीसाठी आपण जे आग्रह धरतो, काही कार्य करतोय, तर याला विरोध कुणाचाच नाही. ओके. सगळ्यांचा पाठिंबाच आहे, फक्त सगळ्यांना येऊन त्याच्यामध्ये सहभाग नाही घ्यायचा.